नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, सध्या सर्वांनाच असा प्रश्न पडला आहे की यंदा नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उचलावे, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा, तसेच ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास केलेले आहेत त्यांनी उपवास कधी सोडावा आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा, जेणेकरून आपण नवरात्रीच्या 9 दिवस मनोभावे जी सेवा केलेली आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा। तर मंडळी, गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, घट बसवले असतील, अनेक जणांनी उपवास केले असतील, सगळ्यांच्या सेवा या चालू असतील। नवरात्रीचे 9 दिवस अतिशय शुभ, सात्विक आणि पवित्र असतात। हे 9 दिवस कसे जातात ते कळतही नाही आणि बघता बघता नवरात्रीचे दिवस संपतही आलेले आहेत। तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडावा आणि घट कधी उठवावे। कारण काही जण आपापल्या परंपरेनुसार नवमीच्या दिवशी तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात। तुमच्या कुळात किंवा तुमच्या घराण्यात जी परंपरा असेल घट उचलण्याबाबतीतची, त्या पद्धतीने तुम्ही नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हे उठवायचे आहेत। तसंच ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केली असेल त्यांना माहीत नसेल की पूर्वीपासून आपल्याकडे घट कधी उठवला जातो, तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवावा। कारण शास्त्रानुसार नवरात्रोत्थापन शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी आहे। आता घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तोही आपण जाणून घेऊयात। शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे, पण दशमी तिथी ही 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होत आहे, म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 9:08 ही तिथी समाप्त होणार आहे। त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी 11 नंतर शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 नंतर घट हे उठवायचे आहेत, कारण सकाळी 11 नंतर दशमी तिथी चालू होत आहे। याच दिवशी तुम्ही विजय मुहूर्तावर सुद्धा घट उठवू शकता। शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:09 पर्यंतचा असणार आहे। हा विजय मुहूर्त आहे आणि सकाळी 11 नंतर कधीही उठवलं तरीही चालेल, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ असतो। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी उठवणार असाल तर त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही घट तुम्ही उठवू शकता। आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत त्यांनी घट कधी उठवावे, तर त्यांनी शनिवारी 12 ऑक्टोबरला पहाटे 5 वाजेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत कधीही घट ते उठवू शकता। शनिवारी 12 तारखेला पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे, त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळेमध्ये घट उठवावे। अशा प्रकारे आपल्या परंपरेने कुलाचाराप्रमाणे नवमी किंवा दशमीच्या मुहूर्तावर आपापले घट आपण उठवायचे आहेत। आता मंडळी, उपवास कधी सोडायचा, तर नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसांचा उपवास करतात, तर काही जण उठता बसता उपवास करतात आणि बरेच जण अष्टमी आणि नवमीचा उपवासही करत असतात। तर ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल, तो उपवास आपल्याला शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला घट उठवले तरीही आपल्याला घट उठवल्यानंतरच आपला उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांनी फक्त अष्टमी नवमीचा उपवास केला असेल त्यांनी अष्टमीला उपवास धरावा, त्याचबरोबर नवमीला पण धरावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे। किंवा तुम्ही नवमीला घट उठवत असाल तर घट उठवल्यानंतर उपवास सोडावा। त्याचबरोबर उठता बसता उपवास बऱ्याच जणांचा असतो, तर त्यांनी उपवास कधी सोडावा, तर त्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी प्रतिपदेला पहिल्या दिवशी उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडलेला असतो, तर त्यांनी आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला म्हणजेच शुक्रवारी 11 ऑक्टोबरला
त्याचबरोबर उठता बसता उपवास बऱ्याच जणांचा असतो, तर त्यांनी उपवास कधी सोडावा, तर त्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी प्रतिपदेला पहिल्या दिवशी उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडलेला असतो. तर त्यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला उपवास करायचा आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबरला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ फराळाचे पदार्थ खाऊ शकता. ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल त्याप्रमाणे 12 तारखेला घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. थोडक्यात काय तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे सर्वांनी उपवास दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतरच सोडायचा आहे. घट उठवण्याच्या आधी सर्वांकडेच महानैवेद्य बनवला जातो. काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवतात, तर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आणि असंही आपण दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो, त्यामुळे या दिवशी गोडाधोडाचं जेवण आपण बनवतोच. त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा थोडासा दही भाताचा नैवेद्यही दाखवतात आणि घटामध्येही थोडासा दहीभात टाकतात. गारवा म्हणून तो दहीभात घटामध्ये टाकला जातो. तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही तसं आचरण करावं. अनेक जण दहीभात खाऊनसुद्धा उपवास सोडतात. किंवा तुमच्याकडे जर पुरणपोळीचे जेवण बनवत असतील तर घट उठवल्यानंतर पुरणपोळीचे सात्विक भोजन ग्रहण करून मग आपण उपवास सोडावा. उपवास सोडताना चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. कांदा लसूण यांचा पण यामध्ये समावेश आहे, तर कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करून उपवास सोडू नये. तर आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे. यामध्ये तुम्ही दही भात पुरणपोळी खाऊनसुद्धा उपवास सोडू शकता किंवा देवीला नैवेद्य म्हणून केलेली कडाडणी खाऊनसुद्धा उपवास सोडला जातो. त्याचबरोबर घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तर तो फुंकर मारून विझवू नये, तर त्यातील तेल संपेपर्यंत तो दिवा आपोआप शांत होऊ द्यावा. त्यानंतर त्यावर थोडं पाणी ओवाळून मग तो उचलून घासून पुसून ठेवावा. आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत त्या दिवशी दसरा आहे, तर त्या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालावं. पंचामृताने अभिषेक करून त्यानंतर आपण देवांना स्वच्छ करून मग त्यांची स्थापना नवीन वस्त्रावर करायची आहे आणि छानशी पंचोपचारे पूजा आपण करावी. या दिवशी आवर्जून झेंडूची फुलं आणि आपट्याचे पानं देवांना व्हायची आहेत आणि याच दिवशी नवरात्रोत्थापन आणि उपवासाचे पाळणे होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये घट उठवण्याविषयी तसेच उपवास सोडण्याविषयी आपण संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. श्री स्वामी समर्थ.